वळूया पुढील बातमीकडे। बातमी समृद्धी महामार्गासंदर्भात। समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा हा लवकरच सेवेमध्ये येणार आहे। कसारा घाटातील बोगदा हे आकर्षण ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा हा कसारा घाटामध्ये तयार केला जातोय आणि हा बोगदा हा आकर्षण ठरणार आहे। तर ही दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। या बोगद्याची कसारा घाटामध्ये हा बोगदा बनवला जातोय आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा असणार आहे। नेमका हा कसारा घाटातील बोगदा कसा आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। 1 मे पासून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा चौथ्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। संपूर्णपणे हे काम झालेलं आहे। इगतपुरी ते आमने अशा पद्धतीचं 76 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बोगदा लागतो। 7.8 किलोमीटरचा हा बोगदा आहे। महाराष्ट्रातला सर्वात मोठा हा बोगदा असणार आहे। जवळपास आतापर्यंत या समृद्धी महामार्गाचे 3 टप्पे हे चालू झालेले होते। हा चौथा टप्पा आहे। या चौथ्या टप्प्यानंतर मुंबई ते नागपूर हा अंतर फक्त 8 तासामध्ये येणार आहे। अत्यंत महत्त्वाचा हा जे टप्पा असणार आहे। मुंबईला नागपूरपासून 8 तासात किंवा मुंबईपासून नागपूरला 8 तासात हे प्रवाशांना हे जाता येणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चौथ्या टप्प्याचं काम चालू होतं। आता संपूर्णपणे हे काम आता झालेलं आहे। 1 मे पासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा महामार्ग चालू होणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाल्यानंतर हा महामार्ग सुरू करण्याचा मानस प्रशासनाचा आहे। त्यामुळे 7.8 किलोमीटरचा जो कसारा घाटाचा हा टप्पा आहे, आधी 40 ते 45 मिनिटं हा कसारा घाटातून वरती आला किंवा वरतून खाली जाण्यासाठी लोकांना लागत होतं, पण आता हे बोगदा चालू झाल्याने फक्त 5 ते 10 मिनिटात हा 7.8 किलोमीटरचा टप्पा हे लोकांना गाठता येणार आहे आणि 76 किलोमीटरचा हा संपूर्णपणे चौथा टप्पा असणार आहे। इगतपुरीपासून आमनेपर्यंतचा हा टप्पा आहे आणि 76 किलोमीटरचा हा टप्पा 1 मे पासून हे चालू होईल अशा पद्धतीचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा हा असणार आहे आणि भारतातला सर्वात रुंद बोगदा हा असणार आहे। त्यामुळे अत्यंत हा एक महत्त्वाचा टप्पा होता। अत्यंत खडतर हे संपूर्णपणे काम हे आतापर्यंत करण्यात आलेलं आहे आणि चौथा टप्पा 1 मे पासून हे चालू करण्याचा मानस आता प्रशासनाचा आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा हा आतल्या बाजूने कसा दिसतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। तोही पाहूयात। 1 मे पासून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा चालू होते आणि या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कसारा बोगदा लागतोय। आता हा संपूर्णपणे जो बोगदा आहे तो तयार झालेला आहे। 7.8 किलोमीटरचा हा बोगदा आहे। अत्यंत आधुनिक हे तंत्रज्ञान वापरून हा संपूर्णपणे बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। अनेक जे आहे ते सोयी सुविधा या संपूर्ण बोगद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। अतिशय एक मोठा बोगदा आहे। महाराष्ट्रातला सर्वात लांब पट्ट्याचा हा बोगदा म्हणून जे आहे तो ओळखला जाणार आहे। 7.8 इतक्या किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि देशातील सर्वात अरुंद बोगदा म्हणून हा जे आहे तो ओळखला जाणार आहे। समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा 1 मे पासून चालू होणार आहे आणि त्या टप्प्यामध्ये हा बोगदा लागतो। कसारा घाटातून हे जाण्यासाठी आधी 40 ते 45 मिनिटं लागायचे, पण आता फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हा बोगदा जो आहे तो पार करता येणार आहे। कसारा घाट पार करता येणार आहे। अत्यंत वेगवेगळे फॅसिलिटीज जे आहे ते या बोगद्यामध्ये देण्यात आलेला आहेत। इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो चौथा टप्पा आहे ते 1 मे पासून चालू होणार आहे आणि त्याच टप्प्यामध्ये हा संपूर्णपणे बोगद्याचा जो काम करण्यात आलेला आहे। आतमध्ये एखाद्या गाडीला आग लागली तर अशा पद्धतीचे वरती जे आहे ते वॉटर स्प्रिंकलर्स हे तयार करण्यात आलेलं आहे। या स्प्रिंकल्समधून पाणी जे आहे ते ऑटोमॅटिक त्या गाडीवरती पडतो आणि आग हे विझते। अशा पद्धतीची संपूर्णपणे सुविधा इथे देण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक 300 मीटरवरती एक्झिटसुद्धा या संपूर्ण बोगद्यामध्ये देण्यात आलेला आहे। एका बोगद्यामध्ये जर काही अडचण झाली तर गाड्यांना वेगळ्या बोगद्यामध्ये जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या संपूर्ण बोगद्यामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। एक आधुनिक जे तंत्रज्ञान वापरून हा संपूर्णपणे बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। 1 मे पासून हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा चालू होतोय आणि त्याच टप्प्यामध्ये हा कसारा घाटाचा बोगदा लागणार आहे। अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा संपूर्णपणे बोगदा जो आहे तो तयार केल्याचा बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।